आता फक्त ओबीसीच्या जागावर उभं राहणार नाही, तर ओबीसी सगळ्या ठिकाणावर ओबीसीचे उमेदवार उभे करणार आणि ओबीसीला मतदान करायला सांगेल, प्रसंगी ओबीसी SC ST ला मतदान करायला सांगेल. पण आमचं आरक्षण गेलंय ही भावना आम्ही ओबीसीच्या शेवटातल्या शेवटच्या घटकापर्यंत आम्ही पोहोचवणार. एकीकडे DNA असणार आहे, म्हणजे आम्ही ओबीसीच्या हक्कासाठी आहोत असं प्रकारचं दर्शवतात. त्यांना सबक शिकवायचं आहे, त्यांना धक्का न लावता, ज्यांचा DNA ओबीसी आहे त्यांना धक्का न लावता ओबीसी मतदान करेल. 2 सप्टेंबरचा जो कायदा आहे तो तुम्ही 2 सप्टेंबरचा कायदा हा काळा कायदा म्हणून आम्ही डिक्लेअर केलेला आहे, त्याला फाडलेला आहे, त्याचं दहन केलेलं आहे आणि ओबीसींना आम्ही त्या JRच्या त्या गव्हर्नमेंट रिझोल्युशनच्या विरोधामध्ये जागं करतो आहोत की त्या गव्हर्नमेंट रिझोल्युशनद्वारे या महाराष्ट्रामधल्या ओबीसींचे हक्क, अधिकार आणि आरक्षण पंचायत राजमधलं संपलेलं आहे. एकीकडे जरांगे म्हणतात की ओबीसी म्हणजे मराठा समाजाला विरोध करणाऱ्यांना पाडलं पाहिजे अशी भूमिका आहे. जरांगेला पाठिंबा देणाऱ्या माणसांना आम्ही पाडणार. जरांगे 10% भाषा बोलतोय, आम्ही 50-60% भाषा बोलतोय. त्यामुळे कोण कुणाला पाडल, कारण इथं हेड काउंटला आणि इथं लोकसंख्येला मतदानाच्या पेटीमधनं बॅलेटला किंमत आहे. त्यामुळे इथल्या आमदारांनी, खासदारांनी, जरांगेला पाठिंबा देणाऱ्यांनी हे ध्यानात ठेवावं की ओबीसींच्या मताचा अधिकार अजून शाबूत आहे. जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत आम्ही जरांगेसारख्या माणसांना, हा ठीक आहे ते संघटित आहेत, आम्ही असंघटित आहोत, हे आव्हान आमच्या समोर आहे, पण आम्ही असंघटित माणसांना जर संघटित करू शकलो तर ज्यांनी जरांगेला पाठिंबा दिला ते सगळे स्वतः प्रायश्चित्त घेतील, माती खातील की आम्ही जरांगेला पाठिंबा देऊन आम्ही खूप मोठी घोडचूक केली. या ठिकाणी तुम्ही सभा वगैरे काही घेणार? सगळीकडे सभा घेणार आहोत. ज्यांनी पाठिंबा दिला त्या ठिकाणी त्यांची नावं घेऊन आम्ही बोलणार आहोत आणि ऑडिट होणार त्यांचं. मग ते शरद पवार असोत की टोपे असोत की अजून कोण असो, ते भाजपामधले असोत की शिवसेनेमधले असोत की काँग्रेसमधले असोत की राष्ट्रवादीमधले, ओबीसीला मतदान करेल, ओबीसी SC अथवा ST ला मतदान करेल. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि नवीन ओबीसीमुळे कुठेतरी जुन्या ओबीसीवर अन्याय हो. त्यांच्या स्पर्धेमध्ये मूळ सामाजिक न्यायाच्या प्रत्यक्षमध्ये असलेला ओबीसी टिकू शकत नाही. अरे राज्यकर्त्या, आमदाराच्या, खासदाराच्या, चेल्याच्या विरोधामध्ये गावातला सुतार, लोहार, कुंभार, परीट, बेरड, बेडर, रामोशी, मेंढपाळ, वंजारा, बंजारी हे कसे टिकतील आणि तिकीट तरी कोण देतील? आणि भले तिकीट जरी दिले, मूळ ओबीसीला आम्ही तिकीट देतोय, पण त्याचा पराभूत करण्याचा प्लॅन इथले लोक करतील आणि ओबीसींचं प्रतिनिधित्व पंचायत राजमधनं आज संपलेलं असेल आणि उद्या विधानसभा लोकसभेमधलं पूर्णतः संपलेलं असेल. जरांगे पाटलाला एकच सांगणं आहे, 94चा JR तू जर रद्द करायला गेला तर त्याचा परिणाम देशभरामधल्या ओबीसीवर होतो आणि देशभरामध्ये मग जरांगेची जात 2% जास्त लोकसंख्या त्यांची नाही. देशभरातला ओबीसी जर एकदा पेटून उठला तर जरांगे नावाचं फाळकूट दादा गाव गल्लीतला त्याचं काय होईल याची कल्पना तुम्ही करा. धनंजय मुंडे यांनी इशारा दिला की आम्हाला 2%तून बाहेर काढण्याची भाषा करण्याला आम्ही टक्क्यात सुद्धा ठेवणार नाही असं. टक्क्यात सोडा हो, काय विषय काय आहे की जे 94च्या मंडल आयोगाच्या JRला जो चॅलेंज करायचं म्हणतोय त्या जरांगेची देशभराच्या लोकसंख्येमध्ये किती संख्या आहे? पण एक होईल नक्की, जरांगे आमचं आरक्षण काढून घेतील किंवा आमच्या आरक्षणात त्यांनी धुडगूस घातलाय, पण आम्ही मात्र आमदारकीचं आणि खासदारकीचं सगळं आरक्षण म्हणजे सगळे जागा आम्ही पाडू आणि ओबीसीच्या माणसांना निवडून द्यायचा प्रयत्न इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही निश्चित करू. पण ते म्हणतात की आरक्षण आरोप केला की अजितदादांचे दारूचे कारखाने किती, अजितदादांचे आहेत, विखे पाटलांचे आहेत, हर्षवर्धन पाटलांचे आहेत, पवारांचे आहेत, किती लोकांचे सांगू ज्यांना रिपीट अगेन अँड अगेन आमदार खासदार मंत्री, आमदार खासदार मंत्री, महसूल मंत्री, गृहमंत्री, कृषी मंत्री केलं. त्या माणसांनी दारूचे कारखाने चालवले. समतेचं तत्व महाराष्ट्राचं, फुले शाहू आंबेडकरांचा सामाजिक न्याय या कारखानदारांच्या वायनरीमध्ये त्याचं गाळप करून टाकलं या लोकांनी आमच्या हक्क अधिकारांचं. आम्हा एका माणसानं जर सामाजिक न्यायाची भाषा बोलली तर त्याला कारखान्याच्या धुराड्यामध्ये घालण्याचं काम इथल्या कारखानदारांनी केलंय. कुठला सामाजिक न्याय, कुठलं आरक्षण, कुठला विजयंती, कुठलं पाल, उचल पाल पुढच्या गावाला चाल, कुठल्या भटक्याला घर तर मिळालंय का? त्यामुळं ही तात्विक लढाई, ही खूप मोठी क्रांतीची लढाई. कारखानदारांच्या दरोडेखोरांच्या टोळीला आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये धडा शिकवू, हे खूप मोठ्या धैर्यानं आणि खूप मोठ्या धाडसानं मी महाराष्ट्रासमोर बोलतोय. वंजारी समाजाला दिलेलं 2% आरक्षण रद्द करा असं काही दिवसापूर्वी जरांगे पाटलांनी जरांगे काही बोलतील, कधी येवलावाल्याच्या विरुद्ध बोलतील, कधी धनगर बांधवांच्या विरुद्ध बोलतील, कधी कुणाच्या बद्दल बोलतील, आम्हाला फरक पडत नाही.
आम्ही मंडल आयोगाच्या समर्थनार्थ, आरक्षणाच्या समर्थनार्थ, आरक्षण वाचवण्यासाठी रस्त्यावरचा खूप मोठा लढा या महाराष्ट्रात उभा करू. 17 तारखेला बीडमध्ये ओबीसीचा मेळावा होतोय आणि त्याला आतापासूनच विरोध होताना पाहायला मिळतो. कोण विरोध करतोय? मराठा समाजात. देशात लोकशाही आहे का हुकुमशाही आहे? अजून कुठला माईचा लाल? या देशामध्ये लोकशाही ज्या दिवसापासून आम्ही स्वीकारली तेव्हापासून इथल्या व्यवस्थेला चॅलेंज करणारा एकही माईचा लाल अजून पैदा झालेला नाही. ते म्हणतात की बीडमध्ये पाय ठेवू देणार. पाय ठेव, त्याच्या बापाची जागीर आहे का बीड? म्हणजे बीडचा 7-12 यांच्या नावावर आहे का? आम्ही काय खाजगी प्रॉपर्टीत अतिक्रमण करतोय का? अरे आम्ही लोकशाहीमध्ये राहतोय. लोकशाही मार्गानं जर आम्ही मेळावा घेत असू, आम्ही संवाद साधत असू, अडवणारे हे कोण? आणि ह्याने आम्हाला बीडमध्ये अडवलं. बीडमध्ये आम्ही राहत नाही का? आणि मग आम्ही यांना दुसरीकडे अडवायचं का? मग काही बोलतात, बरळतात साले. अगदी 2-3 दिवसाखाली जरांगे पाटलांची भेट घेतली विखे पाटलांनी आणि त्यावेळेस विखे पाटील असं म्हणाले की भुजबळांनी आता GRचा विरोध करणं सोडून द्यावं. नाही, विखेंची भाषा शिकायला, जरांगेंची भाषा शिकायला विखे पाटील आले होते. कारण ग्रामीण अस्सल ठेवणीतल्या गावरान भाषेमधल्या कमरेखालचे शब्दप्रयोग, विखे पाटील सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला कारखानदाराचा सुपुत्र, ज्याच्या घरामध्ये सत्ता लक्ष्मी पाणी भरते, त्याला काय माहिती शिव्या बिव्या गावरान? त्या शिव्या शिकायला, त्या शिव्यांचा अर्थ समजून घ्यायला विखे पाटील. कारण आता विखेंच्या तोंडामध्ये जरांगेची भाषा. पण ते म्हणतात की GRचा विरोध करणं भुजबळांनी सोडून द्यावा. मग काय करावं? गुलामी स्वीकारावी विखे पाटलांची. विखे पाटलांची गुलामी स्वीकारावी का आम्ही? काय बोलते? 1.25 तासामध्ये ते म्हणी, वाक्प्रचार, शिव्या याचं ते ट्रेनिंग घेत होते विखे पाटील. विखे पाटलांना शिव्या वगैरे कसा येणार बिचारायला? त्यामुळं जरांगे पाटलांचं ट्रेनिंग घेतील. कारण आता बघा, प्रत्येक विखे पाटलाचं वक्तव्य मराठा समाजाने विरोध केला का? मग ओबीसीने कधी मराठा समाजाला विरोध केला? आता तरी केलाय का? SCBCचं 10% आरक्षण दिलंय, EWS दिले, आम्ही विरोध केलाय का? पण सामाजिक मागासांच्या आरक्षणामध्ये जर राज्यकर्ती जमात आली तर या बलुत्या आलुत्यांचं भटक्यांच्या स्पर्धेमध्ये ते टिकू शकत नाहीत. हे सामाजिक न्यायाचे तत्व नाही का? विखेंना काय इथले भटके, ओबीसी, माळी, धनगर, वंजारी, बंजारा मतदान करत नाहीत का या विखेंना? मला वाटते विखे इनमिन 3 अगोदर असायचे, आता विखे राजकारणात उरणार नाहीत. विखे आता सार्वजनिक निवडणुकांमध्ये पराभूत झालेले असतील, हे मी आज बॉन्ड पेपरवर लिहून देतो. काय काय बंद दाराड शिकावे लागतात ना. शिव्यांचा अर्थ शिकायला त्यांना अंतर्वली सराटीला आता कोणी येत नाहीत विखेशिवाय. विखे एक, मला वाटतं 3 माणसं होती माझ्या माहितीप्रमाणे. 3 माणसांनी जरांगेकडे शिकवणी लावली विखे पाटलांनी आणि त्या शिकवणीद्वारे इथून पुढच्या कालावधीमध्ये आता विखे पाटील जरांगेच्या भाषेत बोलतील. याला प्रमुख जबाबदार कोण आहे काय? याला प्रमुख जबाबदार जेवढे आमदार आहेत, जेवढे खासदार आहेत, जेवढे मंत्री आहेत, जेवढे पक्ष आहेत, जेवढे जरांगेंना पाठिंबा देत आहेत, ते सगळे जबाबदार आहेत. ओबीसीच्या बाजूने कोणीही नाही. अगदी न्याय व्यवस्था सुद्धा आमच्याकडं सवतीचं लेकरू म्हणून बघते की काय, अशी आम्हाला दाट शक्यता वाटायला लागली. कारण येऊ घातलेल्या महिन्यात 1.5 महिन्यात पंचायत राजच्या निवडणूक आहेत. डायरेक्ट इफेक्ट ऑन ओबीसी सोशल जस्टिस. पण त्याच्याकडे सुद्धा आमची न्याय व्यवस्था सुद्धा त्याच्याकडं दुजाभाव करायला लागले. कारण आमचं हिअरिंगच होत नाही, फेटाळूनच लावलं जातंय. मग महाराष्ट्र शासनाला ॲफिडेव्हिटच द्या म्हणतंय, द्यावं ना ॲफिडेव्हिट महाराष्ट्र शासनानं. त्यामुळे न्याय व्यवस्था सुद्धा आम्हाला सवतीच्या लेकराप्रमाणे बघायला लागली की अशी आम्हाला शंका यायला लागली. सन्माननीय न्याय व्यवस्थेचा आदर राखून